नमस्कार मंडळी, मिस्टर अँड मिसेस अनु फॅमिली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. एक गाव एक होळी हा उत्सव साजरा करणाऱ्या गावी म्हणजेच रायगड जिल्ह्यातील बोर्ली पंचतन या गावी शेवटची होळी लागल्यानंतर श्री चिंचबा देवीचा उत्सव सुरू होतो. होळी लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवी सासर सोडून माहेरी जायला निघते. ढोल ताशा सनई हे पारंपरिक वाद्य वाजवत गावदेवी माते की जय या घोषामध्ये हा सोहळा पाहण्यासाठी आजूबाजूचे गावातील लोक सुद्धा आवर्जून येतात. पोऱ्या म्हणजेच राधा, देवीचा साज या पोऱ्यावर चढवला जातो, म्हणजेच देवीचा साक्षात अवतारच जण. आधी राधा गावातील प्रत्येक घरी जाते, तिची पूजा होते आणि नंतरच देवीची पालखी गावातल्या प्रत्येक घरी येते. इकडे झालं महिलांना पहिला देवी माहेरी मंदिरात पोहोचताच भाविकांची तिची ओटी भरण्यासाठी खूप गर्दी पाहायला मिळते. आणि राधा बोर्ली गावातील प्रत्येक घरी फिरून येते, तसेच आजूबाजूंच्या गावामध्येही ती जाऊन येते. संध्याकाळी महाआरती झाल्यानंतर घरी गेलो आणि देवीची ओटी भरण्याकरता आम्ही पुन्हा मंदिराकडे पूर्ण फॅमिली सोबत निघालो.
देवीचा आशीर्वाद घेऊन झाल्यावर आम्ही नाटक चालू होण्याची वाट पाहत होतो. नाटक चालू होण्या अगोदरच आयांचे नाटक चालू झाले होते. समाज ह्याच्या विद्यमाने पुन्हा एकदा सांगतो, ऐकलं का सगळ्यांनी? नाटकाचं नाव काय आहे? हे चाललंय काय? हे चाललंय काय? धन्यवाद. आणि तेवढ्यातच नाटकाची नांदी चालू झाली. सर्व गुणांचा नांदी संपताच विक्रांत दादूसने भन्नाट अशी नाचत एंट्री मारली. आतापर्यंत या मंचावर नाटक अंगार, नाटक फरारी, नाटक कहाणी रक्ताच्या नात्याची आणि आजचं नाटक हे चाललंय काय असे नाटक होऊन गेले. आणि शेवटी मशाचे सोंग लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आई चिंचबादेवीची मिरवणूक निघते. बालय गोटिंगलय या जयघोषात गावकरी देवीचा निरोप घेतात आणि देवी आपल्या सासरी म्हणजेच मूळ मंदिराकडे प्रस्थापित होते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. राधे कृष्ण.